अखंड ज्योती मार्च 1943. नमस्कार. आज आपण अखंड ज्योती मासिकाच्या मार्च 1943च्या अंकातील विचारांची पानं उलगडणार आहोत. हो, म्हणजे सुमारे 80 वर्षांपूर्वीचं लिखाण, अगदी एका वेगळ्या काळातलं. अगदी. यातनं काय दृष्टी मिळते, काय मार्गदर्शन मिळतं, हे बघण्याचा आपला प्रयत्न आहे. अध्यात्म, नैतिकता, आचरण, बरेच पैलू आहेत यात. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया या वैचारिक प्रवासाला. हो, आणि हा काळ पण महत्वाचा आहे नाही का? 1943 म्हणजे एकतर स्वातंत्र्य लढा जोरात होता बरोबर. आणि जगात दुसरं महायुद्ध सुरू होतं. अशा वेळी लोकांचं लक्ष साहजिकच आतल्या शक्तीकडे, म्हणजे आंतरिक बळाकडे, नैतिकतेकडे, आपल्या ओळखीकडे वळणं स्वाभाविक होतं. हो, एका मोठ्या आधाराची गरज वाटत असणार. अगदी. म्हणूनच बघा ना, या अंकात भक्ती, तत्वज्ञान असे गहन विषय तर आहेतच, पण त्याचबरोबर आरोग्य, कष्ट, सामाजिक संबंध अशा रोजच्या जगण्यातल्या व्यावहारिक गोष्टींवरही मार्गदर्शन आहे. सुरुवात आपण एकदम पायाभूत विचारांनी करूया का? म्हणजे अनेक लेखांचा सूर असा आहे की आतून, म्हणजे आपला आंतरिक आधार मजबूत कसा करायचा. हो, जसं ईश्वर की भक्ती नावाचा लेख आहे, त्यात फक्त बुद्धी नाही तर अनुभवातून येणारी श्रद्धा महत्वाची मांडली आहे. बरोबर. म्हणजे शरणागती ती फक्त तोंडी नाही तर आतून यायला हवी. हो, ती तळमळ हवे म्हणतात ते. जशी पावसाची वाट बघतो व्याकुळ होऊन, तशी ओढ. अगदी. म्हणजे केवळ भावना नाही, ती एक अवस्था आहे, संपूर्ण समर्पणातून येणारी. आणि श्रद्धेइतका जोर सत्यावर दिसतोय. असत्यचे मुख मोडो लेखात तर सत्य हाच धर्माचा मूलाधार म्हटलाय. धर्माचे 4 स्तंभ पण सांगितले आहेत: सत्य, शौच म्हणजे पावित्र्य, दया आणि दान. बरोबर. आणि असत्य क्षणभर फायद्याचं वाटलं तरी शेवटी नुकसानच करतं, हा इशारा पण आहे त्यात. याच नैतिक पायावर पुढचा विचार आहे चरित्र निर्माण. हो, हा खूप महत्वाचा लेख आहे. आपलं भविष्य आपल्या सवयी, आपले विचार घडवतात. हे किती खरंय. आणि ते एका दिवसात नाही होत. त्यासाठी रोज थोडे थोडे प्रयत्न लागतात. चांगल्या सवयी लावणं, वाईट काढून टाकणं. हळूहळू घडत जाते ते. बरोबर. म्हणजे सुरुवातीलाच एक दिशा स्पष्ट होतीये. बाहेरची परिस्थिती काहीही असो, त्याला तोंड द्यायला आतून मजबूत हवं. अगदी. आणि त्यासाठी श्रद्धा, सत्य, चारित्र्य हे खांब महत्वाचे. बरोबर. आणि हे चारित्र्यावर एवढं का लक्ष दिलंय याचे एक कारण कदाचित दुःख की तात्विक खोजमध्ये मिळतं. अच्छा. त्यात असा विचार आहे की दुःख बाहेरून येतं असं आपल्याला वाटतं, पण खरं मूळ आपल्या आत असतं, आपल्या अज्ञानात, आपल्या बघण्याच्या दृष्टीत. म्हणजे आतून बदललं की बाहेरचं चित्र बदलतं किंवा ते सहन करायची ताकद येते. हो ना, परिस्थितीचं आकलनच बदलू शकतं. आणि म्हणूनच ही नैतिक शिकवण महत्वाची ठरते. धर्मशास्त्रों के प्रवचनमध्ये पण हेच दिसतं. हो, त्यात वेद, कुराण, बायबल सगळ्यांमधला समान धागा दाखवलाय. तेच, चांगलं वागा, खरं बोला, दुसऱ्याला त्रास देऊ नका. म्हणजे नैतिकता ही सगळ्या धर्मांचा पाया आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे हे सगळं केलं तर काय? तर पात्रता के अनुसार वैभव, लेखात म्हटलंय तसं. खरं वैभव किंवा ऐश्वर्य हे केवळ पैशात नाही, ते तुमच्या आतल्या गुणांवर, तुमच्या पात्रतेवर अवलंबून आहे. क्वालिटी असेल तरच यश टिकतं. बरं, आता थोडा आणखी खोल विचारांकडे जाऊया. तत्वज्ञानाच्या पातळीवर ब्रह्म कैसा आहे हा प्रश्नच किती मूलभूत आहे. हो की नाही? ब्रह्माचं स्वरूप कसं आहे ते इंद्रियांच्या, मनाच्या पलीकडचं, वर्णन करता न येणारं आहे असं म्हटलंय. अगदी. निर्गुण, निराकार, पण सगळीकडे आहे. वेद, उपनिषदांचा आधार घेतलाय त्यात. आणि ही जी अमूर्त कल्पना आहे ना ब्रह्माची, तिला संत कबीरांनी अपने अंदरमध्ये एकदम सोपं करून सांगितलंय. देवळात, मस्जिदीत कशाला शोधता? हो, तेरे घट में ही राम विराजे. बरोबर. म्हणजे एका बाजूला गहन तत्वज्ञान आणि दुसरीकडे तेच सत्य स्वतःच्या आत शोधायचं आवाहन. किती सुंदर सांगाड आहे. अगदी. आणि मग पुन्हा तो दुःखाचा प्रश्न येतोच. हो, दुःख की तात्विक खोज. आपण आधी बोललो तसं मूळ अज्ञानात आहे. पण त्यातला व्यावहारिक भाग जास्त महत्वाचा वाटतो मला. लोक बाहेरच्या गोष्टींना दोष देतात, पण स्वतःची विचार करण्याची पद्धत बदलायला तयार नसतात. खरंय, आतून बदल घडला तरच खरी शांतता मिळेल, हा संदेश आहे. आणि हाच धागा झूठा वैराग्य मध्ये पुढे नेलाय. वैराग्य म्हणजे पळून जाणं नाही, अच्छा, तर जगात राहूनही मोहात न अडकणं. वरवरचा देखावा काय कामाचा? जो प्रेम, सेवा, कर्तव्य सोडून पळतो तो वैरागी कसा? म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडूनही मनाने अलिप्त राहणारा खरा योगी. बरोबर. हा जो सूक्ष्म फरक आहे ना,
तो समजून घेण्यावर भर आहे. म्हणजे परत तेच तत्वज्ञान आणि व्यवहार एकत्र आणण्याचा प्रयत्न. नुसते विचार नाही तर ते आचरणात कसे आणायचंय. हो, जसं परिश्रम के दो पहलूमध्ये शारीरिक कष्टाबरोबर मानसिक आध्यात्मिक श्रमाचंही महत्त्व सांगितलंय. अगदी. आळस आणि अज्ञान हे शत्रू मानलेत. संतुलित श्रम हवेत. आणि हे फक्त उपदेश नाहीत, स्वास्थ्य और व्यायाममध्ये नेहरूंचं उदाहरण दिलंय. हो बरोबर घातलं. तीही कठीण परिस्थिती असो, त्यांनी व्यायाम आणि शिस्तीने आरोग्य जपलं. तेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शिस्त किती गरजेची आहे हे पटवून दिलंय. इतरांशी कसं वागावं याबद्दल आत्मवत सर्वभूतीषु, म्हणजे सगळ्यांमध्ये स्वतःला पहा. हो, सहानुभूती आणि एकात्मता. आपल्याला जशी वागणूक हवी तशीच इतरांना द्यावी. याचं कारण काय दिलंय? गीतेचा संदर्भ आहे, आपण सगळे एकाच चैतन्याचे अंश आहोत. अच्छा. त्यामुळे दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वतःलाच मदत करण्यासारखं. यातून सामाजिक सलोखा वाढतो. म्हणजे बघा सगळं कसं जोडलेलं आहे. परिश्रम का, तर चारित्र्य घडतं. इतरांशी चांगलं का वागावं, कारण आपण जोडलेले आहोत. मग येतो आत्मसंयमाचा मुद्दा. बरोबर. त्यावर गांधीजींचा ब्रह्मचर्य पालनवरचा लेख आहे. आणि इथे फक्त शारीरिक संयम नाहीये. नाही, मनावर, विचारांवर नियंत्रण, वाईट विचार टाळणं, काय बघतो काय ऐकतो यावर संयम, सात्विक आहार, सगळं आलं त्यात. गांधीजींच्या मते या संयमामुळे मोठ्या ध्येयांसाठी ऊर्जा मिळते. हो, आणि हे फक्त व्यक्तिपुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे सैनिकों की आवश्यकता है. हा लेख बघा, 1943चा काळ लक्षात घ्या. इथे फक्त सीमेवरचे सैनिक नाहीत अपेक्षित, अच्छा, तर समाजाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि चारित्र्याने कणखर अशा सैनिकांची गरज आहे असं म्हटलंय, जे समाजातल्या वाईट गोष्टींविरुद्ध लढतील. अरे वा, म्हणजे वैयक्तिक शक्तीला समाजाच्या कल्याणाशी जोडलंय. अगदी. आणि कृतीचं महत्त्व पुन्हा येतं, नारायणाय नमः निष्कर्ष. हो, फक्त देवाचं नाव घेणं पुरेसं नाही. बरोबर. प्रत्यक्ष सेवा, कृती महत्वाची आहे. देवाचं नाव घेणं म्हणजे त्याचे गुण आपल्या वागण्यात आणणं, नाहीतर तो फक्त दिखावा होईल. खरंय, खरी भक्ती कृतीतून दिसावी. बरं, आता थोडं व्यापक पटावर येऊया. हिंदू धर्म राष्ट्रधर्म है, स्वामी दयानंदांच्या विचारांवर आधारित हा लेख. हो. यात सनातन धर्माकडे एक व्यापक, सर्वसमावेशक आणि राष्ट्रीय जीवन पद्धती म्हणून बघितलंय. म्हणजे फक्त पूजा नाही, तर सत्य, अहिंसा, प्रेम या मूल्यांवर आधारित जगणं. इथे राष्ट्रधर्म ही संकल्पना समजून घ्यायला हवी. त्या काळात म्हणजे स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर धर्माला एका व्यापक नैतिक आणि सांस्कृतिक चौकटीत ठेवून ती राष्ट्राच्या उभारणीसाठी कशी उपयोगी ठरू शकते हा विचार दिसतो. आणि हा दृष्टिकोन मर्यादित नाही, कारण तो वेदांपासून सगळ्या परंपरांना सामावून घेतोय. आणि मग सबसे बडी दौलतमध्ये सॉक्रेटिसचं उदाहरण, खरी श्रीमंती पैशात नाही, समाधानात आहे. अगदी. ज्याच्या गरजा कमी तो खरा श्रीमंत. संतोष हीच खरी संपत्ती. हा, संतोष म्हणजे आळस नाही, पण नाही, अजिबात नाही. याचा संबंध आपण आधी बोललेल्या झुटा वैराग्य आणि दुःखाच्या कारणांशी लावू शकतो. संतोष म्हणजे आहे त्यात आनंद शोधणं, बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता आतून शांत राहणं. एक प्रकारची आंतरिक स्वतंत्रता. बरोबर. आणि हे गुण कसे वाढवायचे? नये वृक्ष लगाइये हा लेख आहे त्यासाठी. रूपकात्मक आहे तो. हो. जशी चांगली फळं हवी असतील तर चांगली झाडं लावावी लागतात. तसंच सद्गुण वाढवायला चांगले विचार, चांगली संगत, चांगलं वाचन हवं. अगदी. हे वैयक्तिक आणि सामाजिक दोन्हीसाठी लागू आहे. आणि याच्या उलट छोट्या चुकांचे परिणाम किती मोठे होऊ शकतात हे पाप का बाप कथेतून दिसतं. हो ना, एका छोट्या चुकीतून पापांची साखळी कशी तयार होते. म्हणजे प्रत्येक कृती विचारपूर्वक करायला हवी. चांगल्या वाईट कृतींचे परिणाम तर आहेतच, पण चांगलं जगलेल्या आयुष्याचा प्रभाव कसा असतो हे अंतिम समय के संस्मरणमध्ये जाणवतं. काही व्यक्तींच्या शेवटच्या क्षणांचं वर्णन येतात. आणि रोजच्या जगात वावरताना लोभ आणि फसवणुकीपासून कसं सावध राहावं यासाठी इसाप नीतीमधली सच्चाई को समझो कथा आहे. हो, कोल्ह्याची गोष्ट. वरवरच्या गोष्टींना भुलू नये. बरोबर, सत्य समजून घ्यावं. आणि सोबत भगवान बुद्ध के उपदेश पण आहेत. पुन्हा तोच मुद्दा, इच्छा हे दुःखाचं मूळ. हो. तर मार्च 1943च्या या अखंड ज्योती अंकातून एक मोठा प्रवास झाला आपला. वारंवार येणारे मुद्दे म्हणजे आतून शक्ती मिळवणं, नैतिक वागणूक, सत्याचा शोध, कामाचं आणि कष्टाचं महत्त्व आणि सेवाभाव. हो.
80 वर्षांपूर्वीचे विचार असले तरी यातलं बरंच काही आजही तितकंच लागू होतंय असं वाटतंय मला. नक्कीच. या अंकाचं वैशिष्ट्यच ते आहे. तो एकाच वेळी ब्रह्म, आत्मा, दुःख अशा गहन तात्विक प्रश्नांना हात घालतो. आणि त्याच वेळी आरोग्य, व्यायाम, कष्ट, लोकांशी कसं वागावं अशा अगदी रोजच्या व्यावहारिक गोष्टींवरही मार्गदर्शन करतो. खरंय. ज्यांना कमी वेळात सखोल ज्ञान हवंय त्यांच्यासाठी हा अंक म्हणजे तत्वज्ञान आणि आचरण यांची खूप चांगली सांगड आहे. अगदी. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय माझ्या. बोला. पात्रता के अनुसार वैभव मध्ये म्हटलंय की योग्यता असेल तरच खरं ऐश्वर्य मिळतं. आता आजचं जग बघितलं तर संधी आणि यश मिळवण्याचे निकष खूप बदलले आहेत नाही का? हां, खरंय. अनेकदा बाह्य गोष्टी, दिखावा याला जास्त महत्त्व मिळताना दिसतं. मग अशा काळात पात्रता किंवा योग्यता ही कल्पना अजूनही तितकीच महत्त्वाची आहे का? आणि जर असेल तर आजच्या काळात तिचं स्वरूप काय असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?